हाय स्टुडंट, हाव आर यू? वेलकम टू माय चॅनेल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बीकॉम पार्ट 1 मधील फायनान्शियल अकाउंटिंग या सब्जेक्टचा जो काही सिलेबस होता तो आपण डिस्कस केलेला होता. त्यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण युनिट फर्स्ट जो काही थेरॉटिकल होता, इंट्रोडक्शन टू अकाउंटिंग असेल, मग त्याच्यामध्ये फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग असतील, तर हा पार्ट देखील आपण डिस्कस केलेला होता. त्यानंतर लेक्चर 3 मध्ये ॲडव्हांटेजेस ऑफ अकाउंटिंग हा पार्ट देखील कंप्लीट केलेला होता. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स किंवा अकाउंटिंग प्रिन्सिपल नक्की काय आहेत याच्यावरती डिस्कस करणार आहे. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आता बीकॉम पार्ट 1 मधील फायनान्शियल अकाउंटिंग हा जो काही सब्जेक्ट आहे याच्यामध्ये महत्त्वाचा पार्ट दिसून येतो तो म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड, ज्याला आपण अकाउंटिंग प्रिन्सिपल असं देखील म्हणतो. तर हा जो काही चॅप्टर आहे, हा जो काही पार्ट आहे तो केवळ फायनान्शियल अकाउंटिंग म्हणजेच बीकॉम पार्ट 1च्या विद्यार्थ्यांसाठी इम्पॉर्टंट नसून तर CA असेल, CS असेल किंवा BM असेल, BBA असतील तर BMF असेल, तर अशा कोर्सेसच्या स्टुडंटसाठी सुद्धा हा पार्ट इम्पॉर्टंट असणार आहे. सो अशा स्टुडंटने सुद्धा व्हिडिओ स्टार्टपासून एंडिंगपर्यंत बघणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बेसिकचे म्हणजे व्हॉट इज अकाउंटिंग असेल, अकाउंटिंगचे ॲडव्हांटेजेस असतील किंवा फंक्शन्स ऑफ अकाउंटिंग असतील तर हा पार्टसुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यांनी जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर वरील आय बटन क्लिक करून किंवा त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर त्या ठिकाणी जाऊन सुद्धा तुम्ही प्रिव्हियस लेक्चर्स पाहू शकता. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की अकाउंटिंग स्टँडर्ड्स नक्की काय आहेत, की ज्याला आपण अकाउंटिंग प्रिन्सिपल असं देखील म्हणतो. आता अकाउंटिंग प्रिन्सिपल नक्की काय आहे तर मेनिंग बघायचं झालं तर आत्तापर्यंत आपण वारंवार सांगत आलो आहे की अकाउंटिंग करणं म्हणजे काय, कशासाठी आणि किती प्रमाणात आपण अकाउंटिंग करतो. तर हे अकाउंटिंग करत असताना पहिल्यापासून आपण सांगतो, पहिल्यापासून ऐकत आलो आहे की एक सिस्टमॅटिक पद्धतीनं तुम्ही अकाउंटिंग करणं गरजेचं असतं. म्हणजे सिस्टमॅटिक मॅनरनी, सिस्टमॅटिक पद्धतीने अकाउंटिंग कोणाच्या थ्रू केलं जातं किंवा काय अझम्पशन्स त्याच्यासाठी आपण फॉलो करतो, कोणते रूल्स आपण त्याच्यासाठी अप्लाय करतो, कोणती गाईडलाईन त्याच्यासाठी आपण अप्लाय करतो, तर हा सगळा पार्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अकाउंटिंग सिस्टमॅटिक मॅनरनी करणं म्हणजे काय तर एका सिद्धांतानुसार किंवा जे रूल्स आपण फॉलो करतो, जो लॉ आपण फॉलो करतो, जे रेग्युलेशन्स आपण अप्लाय करतो त्यांनाच आपण अकाउंटिंग स्टँडर्ड्स किंवा प्रिन्सिपल असं म्हणतो. आता अकाउंटिंग स्टँडर्ड्स किंवा अकाउंटिंग प्रिन्सिपलमध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक्स येतात. फर्स्ट म्हणजे अकाउंटिंग कन्सेप्ट आणि सेकंड म्हणजे कन्व्हेन्शन्स. आता कन्सेप्ट आणि कन्व्हेन्शनमध्ये नक्की काय डिफरन्स आहे हे पाहण्याच्या अगोदर अकाउंटिंग प्रिन्सिपल आणि स्टँडर्ड्स म्हणजे काय, जसं मी आत्ता एक्सप्लेन केलं की अकाउंटिंग करताना तुम्ही कोणत्या रूल्स फॉलो केलं पाहिजे, कोणते रेग्युलेशन्स अप्लाय केले पाहिजेत आणि कोणता लॉ अप्लाय केला पाहिजे, त्यांनाच आपण काय म्हणतो तर अकाउंटिंग स्टँडर्ड्स असं म्हणतो. मग त्या अझम्पशन बरोबर किंवा त्या अझम्पशन सहित ती कन्सेप्ट तुम्ही पोस्टिंग करणं, बुक ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करणं महत्त्वाचं असतं. त्यांनाच आपण अकाउंटिंग प्रिन्सिपल किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड्स असं म्हणतो. आता अकाउंटिंग स्टँडर्ड बघत असताना मी सांगितलं की दोन पार्टमध्ये डिव्हाइड केलेलं आहे. फर्स्ट म्हणजे अकाउंटिंग कन्सेप्ट आणि अकाउंटिंग कन्व्हेन्शन. आता या दोन्ही पार्टमध्ये नक्की काय डिफरन्स आहे, जसं मी सांगितलं अकाउंटिंग कन्सेप्ट काय सांगतं तर गव्हर्नमेंट बॉडीने घालून दिलेले अझम्पशन्स, गव्हर्नमेंट बॉडीने घालून दिलेले लॉ, रूल्स, रेग्युलेशन आणि त्याच पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत राहूनच तुम्हाला काय करायला पाहिजे तर बुक ऑफ अकाउंट्सिंगमध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करणं महत्त्वाचं असतं. जर अझम्पशन्स फॉलो नाही केलं तर येणाऱ्या अस्पेक्ट्सना, येणाऱ्या परिणामांना तुम्हाला तोंड द्यावं लागतं. त्याच्याच अपोजिट कन्व्हेन्शन्स, जसं मी एक एक्झाम्पल देईन, त्या एक्झाम्पल तर तुम्हाला ती गोष्ट चांगल्या पद्धतीनं कळू शकेल. रोडवर आपण गाडी चालवतो तर गाडी चालवताना तुमच्याकडं लायसन असणं गरजेचं आहे. हे कोण सांगतं तर लॉ सांगतं, रूल्स सांगतं, गव्हर्नमेंट बॉडी सांगते. म्हणजेच काय अकाउंटिंग कन्सेप्ट. रोडवर गाडी चालवत असताना योग्य पद्धतीनं गाडी चालवली पाहिजे, व्यवस्थित गाडी चालवली पाहिजे, म्हणजेच अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स. आता या ठिकाणी उदाहरणाद्वारे आपल्याला लक्षात येईल की अकाउंटिंग करत असताना एक सैद्धांतिक किंवा रूल्स, रेग्युलेशन्स किंवा सिद्धांत, एक गाईडलाईन
तुम्हाला यूज करावी लागते आणि त्या कायद्याच्या चौकटीत राहूनच तुम्हाला अकाउंटिंग करावं लागतं. जर त्या कायद्याचा किंवा लॉचा तुम्ही उपयोग केला नाही तर येणाऱ्या परिणामांना बिझनेसला सामोरं जावं लागतं. पण कन्व्हेन्शन काय सांगतं, जसं मी उदाहरण सांगितलं की गाडी रोडवर चालवताना तुम्ही व्यवस्थितच चालवली पाहिजे, योग्य पद्धतीनं चालवली पाहिजे, हे कन्व्हेन्शन सांगतं अकाउंटिंगमध्ये. म्हणजेच येणारे रूल्स, जसं आपण म्हणतो कन्व्हेन्शनमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे, मटेरियलिटी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टी कन्व्हेन्शनमध्ये येतात. थोडक्यात सांगायचं झालं तर अकाउंटिंग करताना अकाउंटिंग कन्सेप्टचा वापर करणं हे अनिवार्यच आहे असं मी म्हणेन. आणि कन्व्हेन्शन काय सांगतं की तुम्ही योग्य पद्धतीनं केलं पाहिजे, पण ते कंपनी कंडक्ट करते की करायचं आहे की करायचं नाही. जसं आणखीन उदाहरण देईल की आपण म्हणतो की रोजच्या जीवनामध्ये प्रत्येक माणसानं खरं बोललं पाहिजे, पण तसं होतं का? नाही होत. पण हे काय सांगतं, कन्व्हेन्शन सांगतं की खरं बोललं पाहिजे, पण तसं कधीही होत नाही. म्हणजेच ती कन्सेप्ट कशामध्ये जाते, अकाउंटिंग कन्व्हेन्शनमध्ये जाते. आता दोन्हीमधील आपण फर्स्ट पार्ट आपण जो काही बघणार आहे तो म्हणजे अकाउंटिंग कन्सेप्ट. त्याच्यानंतर अकाउंटिंग कन्व्हेन्शन आपण डिस्कस करणार आहे. आता अकाउंटिंग कन्सेप्ट बघत असताना मी अकाउंटिंग कन्सेप्टचं मीनिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. फर्स्ट कन्सेप्ट आहे ते म्हणजे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट. जसं मी पहिल्यापासून माझ्या स्टुडंटना सांगत आली आहे की पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ही तुमची डिफरंट असणं गरजेचं आहे बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. आता बिझनेस एंटिटी कन्सेप्ट म्हणजे काय, कोणताही बिझनेस करत असताना त्याच्यामध्ये ऑनर आणि बिझनेस ह्या सेपरेट गोष्टी असणं गरजेचं आहे. आता बघा, फॉर एक्झाम्पल हा ए आहे आणि एने काय केलेलं आहे, कॅपिटल घातलेलं आहे एका बिझनेसमध्ये. हा काय आहे, बिझनेस आहे. एनी काय केलेलं आहे, कॅपिटल घातलेलं आहे बिझनेसमध्ये. म्हणजे ए बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय झाला, मालक झाला, बिझनेसमॅन झाला, ऑनर झाला. बट एनी याच्यामध्ये कॅपिटल जरी घातलेलं असलं तर ए ही वेगळी व्यक्ती आहे आणि बिझनेस ही वेगळी व्यक्ती आहे असं बिझनेस एंटिटी कन्सेप्ट सांगते. का, जरी एनी मनी घातला असला याच्यामध्ये बिझनेसमध्ये, म्हणजे कॅपिटल जरी घातलेलं असलं तरी एंट्री ही बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनच होणार. जरी एनी याच्यामध्ये कॅपिटल घातलेलं असलं आणि बायचान्स भविष्यामध्ये फ्युचरमध्ये जर एला काही गरज पडली पर्सनल कामासाठी तर त्याच्यातील, आता फॉर एक्झाम्पल एनी 50,000 रुपीज बिझनेसमध्ये घातलेले आहेत. फ्युचरमध्ये काही दिवसांनी एला काही गरज पडली 10,000 रुपीजची, तर ए काय करतो, बिझनेस माझाच आहे त्यामुळे बिझनेसमधून मी जर 10,000 माझ्या पर्सनल कामासाठी काढले तर त्याचं रेकॉर्ड करताना बुक ऑफ अकाउंट्समध्ये बिझनेसच्या दृष्टिकोनातूनच त्याचं रेकॉर्ड हे बुक ऑफ अकाउंट्समध्ये करणं गरजेचं असतं. आता जरी 10,000 एनी काढले असले तरी बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं किंवा ऑनरच्या जरी दृष्टिकोनातून विचार केला तरी ती रक्कम आपण बुक ऑफ अकाउंट्समध्ये ड्रॉइंगच्या स्वरूपात काय करणार, मेन्शन करणार. म्हणजे बिझनेस एंटिटी काय सांगतं तर ऑनर एंटिटी ही वेगळी आहे आणि बिझनेस एंटिटी ही डिफरंट आहे. म्हणजे बिझनेस जर गो करायचं असेल, बिझनेस रन करायचं असेल, बिझनेस चालवायचं असेल तर ऑनर आणि बिझनेस या दोन्ही गोष्टी, या दोन्ही एंटिटी डिफरंट ठेवणं गरजेचं आहे. आणि त्या कन्सेप्टनुसारच, म्हणजेच फर्स्ट जी काही कन्सेप्ट आहे बिझनेस एंटिटी कन्सेप्ट, तर या कन्सेप्टनुसारच तुम्हाला अकाउंटिंग बुक ऑफ अकाउंट्समध्ये करणं महत्त्वाचं असतं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे ती म्हणजे गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. आता कुठलाही बिझनेस आपण स्टार्ट केला तर तो एक थोड्या ड्युरेशनसाठी आपण करतोय हे कधी ठरवायचं नाही किंवा त्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बुक ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करायचं नाही. बिझनेस स्टार्ट केलेला आहे तर बिझनेस हा 10 इयरपर्यंत 20 इयरपर्यंत म्हणजे लॉंग टर्म चालवणार आहोत या पॉईंट ऑफ व्ह्यूनच बुक ऑफ अकाउंट्समध्ये तुम्ही रेकॉर्ड करणं गरजेचं असतं. म्हणजेच काय, गोईंग कन्सर्न कन्सेप्ट. कन्सर्न मीन इंडस्ट्रीज किंवा
इन्स्टिट्यूशन्स किंवा ज्याला आपण बिझनेस म्हणतो, ऑर्गनायझेशन म्हणतो, कन्सर्न मीन्स ऑर्गनायझेशन, तर कुठलाही बिझनेस स्टार्ट केला, ऑर्गनायझेशन तुम्ही जरी स्टार्ट केली तर ती गोईंग कन्सर्न राहिली पाहिजे, म्हणजेच काय दीर्घ काळापर्यंत चालली पाहिजे, हा तर उद्देश असतो. पण एक थोड्या कालावधीसाठी तुम्ही ओपन केलेली आहे, हा हेतू न ठेवता आणि हा हेतू ठेवून बुक ऑफ अकाउंट्समध्ये तुम्ही रेकॉर्ड करू शकत नाही. एक दीर्घ काळापर्यंत कन्सर्न चालू राहणार आहे, त्यानुसार आपण प्रॉफिट कमवू शकतो, या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बुक ऑफ अकाउंट्समध्ये तुम्ही रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल 10 इयर्स, 20 इयर्स, 15 इयर्स अशा पद्धतीनं बुक ऑफ अकाउंट्स तुम्ही प्रिपेअर करणं महत्त्वाचं असतं. नेक्स्ट आहे कॉस्ट कन्सेप्ट. आपल्याला माहिती आहे कॉस्ट मूळ किंमत, मालमत्तेची किंवा फिक्स्ड असेटची काय आहे, मूळ किंमत. आता आपण कन्सेप्ट बघतोय, म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्डमधील जे काय अझम्पशन्स आहेत अकाउंटिंगचे ते आपण पाहतोय. आता कॉस्ट कन्सेप्टमध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल एखादी फिक्स्ड असेट, बघा एखादी फिक्स्ड असेट आपण परचेस केलेली आहे 1 लाख रुपीजला, पण त्याचं रेकॉर्ड जर करायचं झालं तर ज्या कालावधीला तुम्ही परचेस केलेली आहे ही फिक्स्ड असेट, त्याच किमतीला तुम्ही काय करायला पाहिजे, रेकॉर्ड ठेवणं गरजेचं आहे, ना की मार्केट व्हॅल्यूचा तुम्ही विचार केला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल आपण 1 लाखला ही फिक्स्ड असेट परचेस केलेली आहे आणि भविष्यामध्ये किंवा कालांतराने किंवा त्याच कालावधीमध्ये त्याची मार्केट व्हॅल्यू इन्क्रीज जरी झाली किंवा डिक्रीज जरी झाली तर त्याचा विचार करायचा नाही. ज्या प्राईजला, म्हणजे ज्या कॉस्ट प्राईसला तुम्ही असेट परचेस केलेले आहे त्याचंच रेकॉर्ड, त्याचंच पोस्टिंग तुम्ही बुक ऑफ अकाउंट्समध्ये करणं गरजेचं आहे. जरी भविष्यामध्ये असेल किंवा त्याच कालावधीमध्ये त्याची मार्केट व्हॅल्यू जसं मी सांगितलं इन्क्रीज डिक्रीज झाली तर 1 लाखची 1,50,000 जरी असली मार्केट व्हॅल्यू किंवा 90,000 डिक्रीज जरी असली तरी याचं रेकॉर्ड करायचं नाही. तुम्ही ज्या मूळ प्राईसला, कॉस्ट प्राईसला फिक्स्ड असेट परचेस केलेली आहे त्याच प्राईसनी रेकॉर्ड तुम्ही बुक ऑफ अकाउंट्समध्ये ठेवणं गरजेचं आहे, असं हे अझम्पशन सांगतं. नेक्स्ट आहे ड्युअल अस्पेक्ट, की सर्वात महत्त्वाचं अझम्पशन. आता या ठिकाणी ड्युअल अस्पेक्ट म्हणजे आपण 11th स्टँडर्डमध्ये पण बघितलंय की ड्युअल अस्पेक्ट काय आहे, तर डबल एंट्री सिस्टीम. काय सांगतं ड्युअल अस्पेक्ट, तर डबल एंट्री सिस्टीम काय आहे हे ड्युअल अस्पेक्ट सांगतं. कुठलीही ट्रान्झॅक्शन घडत असताना त्याच्यामध्ये 2 पार्टीज इन्क्लूड असणं गरजेचं आहे, 2 पर्सन त्याच्यामध्ये इन्क्लूड असणं गरजेचं आहे. जसं की मी सांगितलं की एखादा सेलर असला ट्रान्झॅक्शनमध्ये तर परचेसर सुद्धा तिथं असणं गरजेचं आहे, म्हणजेच ड्युअल अस्पेक्ट. जसं आपण म्हणतो अकाउंटिंग इक्वेशनमध्ये की असेट्स इज इक्वल्स टू कॅपिटल प्लस लायबिलिटी, कॅपिटल प्लस लायबिलिटी. हे काय आहे, ड्युअल अस्पेक्टमधील अकाउंटिंग इक्वेशन आहे की जिथं डेबिट येणार त्या ठिकाणी क्रेडिट सुद्धा येणार. हेच डबल एंट्री सिस्टीम आपण फॉलो करतो अकाउंटिंगमध्ये, की एखादा सेलर असला तर दुसरा हा काय असणार आहे, परचेसरच असणार आहे. म्हणजे ती ट्रान्झॅक्शन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन घडून येते की जिथं मनी इन्क्लूड आहे, व्हॅल्यू इन्क्लूड आहे, कारण शेवटी आपण व्हॅल्यूचंच अकाउंटिंग करत असतो. म्हणून अकाउंटिंग इक्वेशननुसार ड्युअल अस्पेक्टचं अकाउंटिंग करताना महत्त्वाची कन्सेप्ट तुम्हाला फॉलो करावी लागते की असेट इज इक्वल्स टू कॅपिटल प्लस लायबिलिटी. जेवढी असेट तुमच्याकडं आहे तेवढं कॅपिटल आणि लायबिलिटी तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. म्हणजेच ड्युअल अस्पेक्ट किंवा ड्युअल कन्सेप्ट काय सांगते तुम्हाला की अस्पेक्ट करताना किंवा कोणत्याही ट्रान्झॅक्शनचं पोस्टिंग इफेक्ट पडत असताना हे 2 पार्टीजवर इफेक्ट होत असतं. एक म्हणजे जेवढं डेबिट आलेलं आहे तुमचं तेवढंच क्रेडिट येणं गरजेचं आहे. नेक्स्ट महत्त्वाची कन्सेप्ट आहे ती म्हणजे मनी मेजरमेंट कन्सेप्ट. मनी मेजरमेंट जसं आपण सुरुवातीच्या पार्टमध्ये बघितलं इंट्रोडक्शन ऑफ अकाउंटिंगमध्ये की अकाउंटिंग करताना मुळात तुम्हाला ती ट्रान्झॅक्शन ही मॉनिटरी आहे का, फायनान्शियल इव्हेंट आहे का, हे तुम्हाला आयडेंटिफाय करता येणं गरजेचं आहे. कारण शेवटी आपण मनीचंच रेकॉर्ड हे अकाउंटिंगमध्ये
सिस्टमॅटिक पद्धतीने करत असतो. त्यामुळं मनी मेजरमेंट कन्सेप्ट काय सांगते की कोणतीही ट्रान्झॅक्शन घडली बिझनेसमध्ये, बिझनेसशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर तिथं फायनान्शियल काय असली पाहिजे, ट्रान्झॅक्शन घडणं गरजेचं आहे, मॉनिटरी ट्रान्झॅक्शन घडणं गरजेचं आहे. तर आणि तरच त्याचं मनी मेजरमेंट तुम्हाला करता येतं आणि त्याचं रेकॉर्ड बुक ऑफ अकाउंट्समध्ये तुम्ही करू शकता. म्हणजेच ही कन्सेप्ट देखील अतिशय महत्त्वाची आपल्याला सांगून जाते की केवळ आणि केवळ मनी ट्रान्झॅक्शनचं, मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड हे बुक ऑफ अकाउंट्समध्ये तुम्ही करणं महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल जर मनी मेजरमेंटचं सांगायचं झालं तर 1 लिटर मिल्क आपण घ्यायला गेलो किंवा परचेस केलेला आहे किंवा फॉर एक्झाम्पल या ट्रान्झॅक्शनचं आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे, तर केवळ या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड आपल्याला करता येत नाही. का, तर ट्रान्झॅक्शन कशा पद्धतीनं दिलेले आहे, तर 1 लिटर मिल्क काय केलेलं आहे, परचेस केलेलं आहे आपण. पण जर या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड अकाउंटिंगमध्ये करायचं असेल तर मिल्कची व्हॅल्यू ॲक्च्युली किती आहे त्याचं रेकॉर्ड आपल्याला करावं लागणार. म्हणून जर अशी ट्रान्झॅक्शन दिली की 1 लिटर मिल्क हे कितीला परचेस केलेलं आहे आपण, 100 रुपीजला. जर अशी ट्रान्झॅक्शन दिली तर 100 रुपीज प्रमाणे 1 लिटरचं आपण काय करू शकतो, कॅल्क्युलेशन करू शकतो. म्हणजे अकाउंटिंग ऑफ बुकमध्ये किंवा बुक ऑफ अकाउंट्समध्ये मनी मेजरमेंट कन्सेप्टचा जर विचार केला तर त्याचं रेकॉर्ड आपण व्यवस्थित करू शकतो. म्हणजे मनी मेजरमेंट काय सांगते की मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय आहे की जिथं व्हॅल्यू इन्क्लूड आहे, मनी इन्क्लूड असणार आहे आणि अशाच ट्रान्झॅक्शनचं म्हणजे मॉनिटरी ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड हे बुक ऑफ अकाउंट्समध्ये केलं जातं. नेक्स्ट आहे अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट. आपल्याला माहिती आहे इंडियामध्ये आपलं फायनान्शियल इयर कधी स्टार्ट होतं, कधी खतम होतं, तर 1 एप्रिल टू 31 मार्च हे आपलं काय आहे, अकाउंटिंग इयर आहे, म्हणजेच फायनान्शियल इयर आहे. बिझनेस आपण चालवतो याचा अर्थ बिझनेसमध्ये प्रत्येक इयरली तुम्हाला काय करावं लागतं, अकाउंटिंग पिरियड तुमचा ठरवावा लागतो किंवा ऑलरेडी ठरलेला असतो. की जसं मी सांगितलं आता फायनान्शियल इयर किंवा अकाउंटिंग पिरियड तुमचा काय असतो, तर 1 एप्रिल टू 31 मार्च. आता कधी कधी काही बिझनेसचा टर्नओव्हर जास्त असल्यामुळं किंवा बिझनेसचं स्वरूप मोठं असल्यामुळं क्वार्टरली, 6 मंथली अशा पद्धतीनं सुद्धा अकाउंटिंग पिरियड ठरवला जातो. पण फायनली जर विचार केला बुक ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करायचं सिस्टमॅटिक पद्धतीनं, तर त्याच्यामध्ये अकाउंटिंग पिरियड कन्सेप्टनुसार तुमचा अकाउंटिंग पिरियड हा 1 इयरचा गृहीत धरला जातो. मग त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि फायनली बॅलन्स शीट प्रिपेअर करतो. हा सगळा आढावा आपण पूर्ण इयरचा त्याच्यामध्ये मेन्शन केलेला असतो. त्यामुळं अकाउंटिंग पिरियड कन्सेप्ट काय सांगते की जरी तुम्ही बिझनेस चालवत असला, गो करत असला, दीर्घकाळापर्यंत चालवत असला, तर फायनली तुमचं अकाउंटिंग इयरनुसार तुमचं बुक ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड असणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं की 1 एप्रिल टू 31 मार्च 1 इयरचं तुमचं काय असलं पाहिजे, फायनान्शियल स्टेटमेंट असणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट कन्सेप्ट आहे महत्त्वाची की ॲक्रुअल कन्सेप्ट. आता ॲक्रुअल कन्सेप्ट काय सांगते, की त्याच्यामध्ये कॅश कधी रिसीव झालेले आहे आणि कॅशचं पेमेंट आपण कधी केलेलं आहे नॉट इम्पॉर्टंट. का, ज्या वेळेला बिझनेस चालवता तुम्ही त्या बिझनेसमध्ये ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन एंटर करते दॅट इज इम्पॉर्टंट. की ट्रान्झॅक्शन कधी एंटर करते ती डेट, त्या वेळची ट्रान्झॅक्शन ही रेकॉर्डिंगला महत्त्वाची ठरवली जाते. मग कॅश कधी रिसीव होणार आहे आणि कॅश कधी पेमेंट तुम्ही करणार आहे नॉट इम्पॉर्टंट. म्हणजेच ॲक्रुअल कन्सेप्ट काय सांगते बघा. फॉर एक्झाम्पल 22 फेब्रुवारीला मी एक मशिनरी परचेस केलेली आहे, मशिनरी सेल केलेली आहे. 22 फेब्रुवारीला मशिनरी मी सेल केलेली आहे. ही 22ला काय झालेलं आहे, ट्रान्झॅक्शन घडलेली आहे. बट जरी 22 फेब्रुवारीला मी मशिनरी सेल केलेली असली पुढच्या पार्टीला, तर मला पैसे त्यांनी कधी रिसीव झालेले आहेत किंवा कधी त्यांनी पेमेंट मला केलेलं आहे, तर 21 एप्रिल रिसीव्ड मनी.
मला पैसे कधी प्राप्त झालेले आहेत बघा, तर 21 एप्रिलला पैसे रिसीव झालेले आहेत. आता मी बुक ऑफ अकाउंट्समध्ये ॲक्रुअल कन्सेप्टनुसार रेकॉर्ड कोणत्या डेटला करणार. जसं मी सांगितलं सुरुवातीला की ॲक्रुअल कन्सेप्ट काय मेन्शन करते, तर कॅश कधी रिसीव होणार आहे आणि कॅश कधी तुम्ही पेमेंट करणार आहे नॉट इम्पॉर्टंट, ते महत्त्वाचं नाही. ट्रान्झॅक्शन कधी बिझनेसमध्ये एंटर करते, बुक ऑफ अकाउंट्समध्ये कधी एंटर करते आणि त्यावेळच्याच ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड हे तुम्हाला बुक ऑफ अकाउंट्समध्ये करावं लागतं. त्यामुळं ॲक्रुअल कन्सेप्टनुसार 22 फेब्रुवारीला जरी तुम्ही मशिनरी सेल जरी केली असली तरी तुम्हाला ॲक्च्युली त्या दिवशी पैसे रिसीवच झालेले नाहीत. पैसे कधी रिसीव झालेले आहेत, तर 21 एप्रिलला मनी काय झालेलं आहे, पैसे काय झालेले आहेत, रिसीव झालेले आहेत. त्यामुळं रेकॉर्ड आपण बुक ऑफ अकाउंट्समध्ये करत असताना 22 फेब्रुवारीचं करणार की 21 एप्रिलचं करणार. तर ॲक्रुअल कन्सेप्टनुसार आपण रेकॉर्ड बुक ऑफ अकाउंट्समध्ये 22 फेब्रुवारीचंच रेकॉर्ड काय करणार, आपण बुक ऑफ अकाउंट्समध्ये करणार. हे काय सांगतं, ॲक्रुअल कन्सेप्ट सांगतं. नेक्स्ट बघा, मॅचिंग कॉस्ट विथ रेव्हेन्यू कन्सेप्ट. मॅचिंग कॉस्ट विथ रेव्हेन्यू कन्सेप्ट काय सांगते कॉस्ट आणि रेव्हेन्यू, तर बुक ऑफ अकाउंट्समध्ये तुम्ही रेकॉर्ड करत असताना जेवढं तुमचं कॉस्ट आलेलं आहे तेवढंच रेव्हेन्यू येणं गरजेचं असत नाही, पण टॅली होणं गरजेचं आहे. आता मॅचिंग करायचं आपल्याला कोणाशी, तर कॉस्ट आणि रेव्हेन्यूशी. आपल्याला माहिती आहे P&L अकाउंट ज्यावेळेला आपण ओपन करतो तरी कुठंतरी ताळमेळ बसवण्यासाठी आपल्याला प्रॉफिट काढावा लागतो किंवा लॉस काढावा लागतो, सरप्लस काढावा लागतो किंवा डेफिसिट काढावा लागतो. त्या पद्धतीनं कुठंतरी तो अकाउंट आपण टॅली करत असतो. मग त्यामुळं मॅचिंग ऑफ कॉस्ट अँड रेव्हेन्यू कन्सेप्ट या अझम्पशननुसार, फॉर एक्झाम्पल P&L अकाउंट तुम्ही ओपन केला आणि P&L अकाउंटमध्ये डेबिट बाजू म्हणजे एक्सपेंडिचर, ज्याला आपण डेबिटला लेफ्ट हँड साईड आणि म्हणतो आणि क्रेडिटची बाजूमध्ये राईट हँड साईड बघतो, तर या दोन्ही साईड तुमच्या इक्वल येणं गरजेचं आहे. पण इक्वल येतात का, तर नाही येत. मग कुठेतरी प्रॉफिट होतो, कुठेतरी लॉस होतो. तर हा प्रॉफिट आणि लॉस त्याच्यामध्ये मेन्शन करून तो अकाउंट तुम्हाला काय करावा लागतो, टॅली करावा लागतो. म्हणजे कुठेतरी मॅचिंग कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येते की मॅचिंग कॉस्ट विथ रेव्हेन्यू कन्सेप्ट. त्यामुळे या कन्सेप्टानुसार अकाउंट जर टॅली करायचं झालं तर कुठेतरी सरप्लस, डेफिसिट म्हणजे एक्सपेंडिचर असतील, इन्कम असतील, रेव्हेन्यू असतील, हे टॅली होण्यासाठी प्रॉफिट, लॉस किंवा सरप्लस, डेफिसिट तुम्हाला त्याच्या ठिकाणी मेन्शन करून तो अकाउंट तुम्हाला मॅचअप करावा लागतो, टॅली करावा लागतो. आणि लास्ट आहे कन्सेप्ट, ती म्हणजे रिअलायझेशन कन्सेप्ट. बिझनेसमध्ये झालेल्या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड जर सिस्टमॅटिक करायचं असेल, अकाउंटिंग करायचं असेल, तर बुक ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड करताना ते ट्रान्झॅक्शन रिअलाइज होणं गरजेचं असतं. आता ट्रान्झॅक्शन रिअलाइज होणं म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल एखादी असेट आपण परचेस जर करत असू तर किंवा सेल जर करत असू तर त्या असेटचे पैसे तुम्हाला रिसीव होणं गरजेचं असतं. आता फॉर एक्झाम्पल ॲक्रुअल कन्सेप्टचा जर इथं आपण त्याच्या अपोजिट जर विचार करायचं झालं तर रिअलायझेशन कन्सेप्टमध्ये एखादी असेट बघा, एखादी फिक्स्ड असेट तुम्ही सेल केली आहे, एखादी फिक्स्ड असेट तुम्ही सेल केलेली आहे 1 डिसेंबरला, बट त्याचा मनी तुम्हाला रिसीव झालेला नाही, त्याचा मनी तुम्हाला त्याच डेटला रिसीव झालेला नाही. बट फिक्स्ड असेट सेल केल्यानंतर 1 डिसेंबरलाच जर पुढील पार्टीने ऑनलाईन पेमेंट केलं असेल किंवा नेट बँकिंग जर केलं असेल तर या ट्रान्झॅक्शनमध्ये लगेच तुम्हाला पैसे मिळत नाहीत. जरी तसा विचार केला तर बँक रिस्पॉन्सिबल ठरते पैसे देण्यासाठी त्या पार्टीला. पण ज्या वेळेला पैसे रिसीव होतात आपल्याला त्यावेळेच्या कालावधीचं किंवा त्या डेटचं रेकॉर्डिंग हे बुक ऑफ अकाउंट्समध्ये तुम्हाला करावं लागतं. जसं मी एक्झाम्पल दिलं की फॉर एक्झाम्पल काय आहे, एनी 1 डिसेंबरला फिक्स्ड असेट सेल केलेले आहे बीला, बी कडून नेट बँकिंगचा वापर झाला
आणि त्याच्या थ्रू काय झालं, मनी मिळणार आहे आपल्याला, पण मनी ॲक्च्युली रिसीव्ह झालेला नाही. नेट बँकिंगनी पाठवलेले आहेत पैसे म्हणजे काय, इथं कुठंतरी NEFT यूज केलेली असणार आहे किंवा RTGSचा अप्लाय केलेलं असणार आहे आणि त्याच्या थ्रू मनी काय होणार आहे, आपल्याला रिसीव्ह होणार आहे. आता अशी जर ट्रान्झॅक्शन असेल तर आपण त्या ट्रान्झॅक्शनचं बुक ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड कोणत्या डेटला करणार, तर 1 डिसेंबरलाच आपण या ट्रान्झॅक्शनचं रेकॉर्ड करणार. का, तर नेट बँकिंग थ्रू नेफ्ट असेल, RTGS थ्रू बीनी काय केलेले आहेत, पैसे कुणाला पाठवणार आहे, तर एला पाठवणार आहे. मग अशा ट्रान्झॅक्शनमध्ये जरी ॲक्च्युली बाय हँड पैसे रिसीव्ह झालेले नसले तरी UTR नंबर थ्रू तुम्हाला काय होत असतं, रेकॉर्ड बुक ऑफ अकाउंट्समध्ये तुम्ही करू शकता. का, तर जरी पैसे रिसीव्ह एला झाले नसले तरी त्याला रिस्पॉन्सिबल कोण असणार आहे, बँक असणार आहे. त्यामुळं बँकेकडून तर पैसे जोपर्यंत सेंड होत नाहीत तोपर्यंत ट्रान्झॅक्शन तिथं पोस्टिंग किंवा रेकॉर्ड होणार नाही. पण आपण आपल्या बुकमध्ये, बुक ऑफ अकाउंट्समध्ये रेकॉर्ड सेल केलेली मशिनरी आणि पैसे रिसीव्ह झालेल्याचं रेकॉर्ड हे तुमचं 1 डिसेंबरलाच होणार. कन्सेप्ट कोणते आहे, तर रिअलायझेशन कन्सेप्ट, म्हणजेच या ठिकाणी ट्रान्झॅक्शन काय झाली, रिअलाइज झाली. आय होप की अकाउंटिंग स्टँडर्ड्स प्रिन्सिपल, ज्याला आपण अझम्पशन म्हणतो, म्हणजेच अकाउंटिंग कन्सेप्ट, अझम्पशन्स काय आहेत आणि या सिद्धांतानुसार, या लॉनुसार, रूल्सनुसार, रेग्युलेशननुसार आपण अकाउंटिंग कशा पद्धतीनं केली पाहिजे, एका कायद्याच्या चौकटीत राहून अकाउंटिंग सिस्टमॅटिक पद्धतीनं का आणि कशासाठी केली पाहिजे, हे या कॉन्सेप्ट्सद्वारे आपण डिस्कस केलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण अकाउंटिंग कन्व्हेन्शन्स काय आहेत आणि राहिलेला जो काही पार्ट आहे ब्रँचेस ऑफ अकाउंटिंग, तर याच्यावरती सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.